पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिकेत भाजपचा महापौर कोण? एससी आरक्षणाची शक्यता, कोर कमिटी ठरवणार चेहरा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 50 जागा जिंकत भाजपनं पुन्हा एकदा विक्रमी बहुमत सिद्ध केलं आहे। त्यामुळे महापौर पद भाजपच्याच वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित असलं तरी भाजपचा महापौर पदाचा चेहरा कोण याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान यावेळी महापौर पदासाठी अनुसूचित जाती एससी प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। महापालिकेच्या स्थापनेपासून आजवर एससी प्रवर्गासाठी महापौर पदाचा आरक्षण निघालेलं नसल्यानं यंदा हे आरक्षण लागू होण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देताना धुळे शहराचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय की आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपची कोर कमिटी महापौर पदासाठी उमेदवार निश्चित करेल। कोर कमिटीनं ठरवलेल्या नगरसेवकाचे नाव प्रदेश कार्यालयाकडे पाठवलं जाईल आणि प्रदेश नेतृत्वाची मान्यता मिळाल्यानंतरच महापौर पदाचा अंतिम निर्णय घेतला जाईल। भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यानं सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण नाहीये। मात्र आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते आणि त्यानंतर कोणत्या नगरसेवकाला संधी मिळते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात भाजपचा महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार असून धुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। काय सांगाल आता? भारतीय जनता पार्टीने धुळे महानगरपालिकेत 50 जागा जिंकल्या आहेत आणि एक आर्थिक सत्ता जनतेने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला शहराच्या विकासासाठी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचाच महापौर या ठिकाणी विराजमान होणार। 22 तारखेला सोडत निघाल्यानंतर त्या ठिकाणी कोर कमिटी निर्णय घेईल का कोणाला महापौर करायचं आणि ते नावं प्रदेशाकडे पाठवले जातील। प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशाची कोर कमिटी याच्यावर निर्णय घेऊन त्या ठिकाणी महापौर पदाचा उमेदवार डिक्लेअर होणार आहे। रात्रीच त्या ठिकाणी गॅजेट आलेला आहे आणि 2 दिवसात आम्ही गट स्थापनेची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करणार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।